अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालंय। येवला तालुक्यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष पिकाला फटका बसलाय। पुरणगाव इथं काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावला गेलाय। अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पंचनामा करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा चांगला तडाखा बसला असून गहू, द्राक्ष, कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात मी आलेलो आहे आणि या ठिकाणी सध्या आपण पाहू शकतो काढणीसाठी आलेला गहू अक्षरशः जमीनदोस्त झालेला आहे। या ठिकाणी हा गहू 2 दिवसानंतर काढणीसाठी येणार होता, मात्र हा गहू पूर्ण चिखलात मातीमोल झालेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्याच्या डोळ्यात आता अश्रू आले आहेत। शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, किती गहू होता, काय तुमचं नुकसान झालंय? माझा 2 एकर गहू होता। हा 2 एकर गहू 2 दिवसांनी काढणीसाठी आलेला होता, पण पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे तो गहू जमीन नादुरुस्त झालेला आहे आणि खाण्यासाठी केलेला गहू आता खाण्या उपयोगीच राहिलेला नाही। मग आता खाण्यासाठी शेतकऱ्यांनी गव्हाचे नुकसान झालेलं आहे व हे सरकारने जागे व पंचनामे करावे येऊन व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी पंचनामे करावे अशी माझी सरकारकडे निवेदन आहे। शासनाने घटनास्थळी येऊन पंचनामे करावे आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी, कारण की मातीत मिळालेला गहू आता खाण्यायोग्य देखील राहिलेला नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।